आज शिवतेत्यावर माननीय नरेंद्र मोदीजी आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे एकत्र येणार आहेत आणि खरं बघितलं तर हिंदुस्थानामधील हिंदूंचे दोन बडे नेते माननीय बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदुत्वाचा वारसा ज्या राजसाहेब ठाकरेंनी स्वीकारला त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. आज ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर एकत्र येणार आहेत आणि याचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या क्षणाची वाट बघत आहेत ज्यावेळेस या दोघांची भाषणं होती. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त पूरे भारत देश में लोकसभा 2024 की शुरुआत हो चुकी है, बिगुल बज चुका है, कहीं जगह पे तो चुनाव भी हो चुके हैं, वोटिंग भी लोग दे चुके हैं, लेकिन अब महाराष्ट्र में 20 तारीख को वोटिंग होना बाकी है। लेकिन आज महाराष्ट्र मुंबई में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एक बड़े जनसैलाब को संबोधित करेंगे, एक बड़ी सभा को संबोधित करेंगे, जहां पर सभी महायुति के नेता मौजूद रहेंगे। वहां पर राज ठाकरे भी आज भाषण करने वाले हैं। राज ठाकरे की जो पार्टी है महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उसके चेंबूर तालुका के जो अध्यक्ष हैं, यहाँ के विभाग अध्यक्ष हैं माऊली तोलवे जी हमारे साथ हैं, उनसे चर्चा करेंगे, उनसे जानेंगे, क्योंकि राहुल शेवाले के लिए कंधे से कंधा मिलाकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता नेता काम कर रहे हैं और प्रचार कर रहे हैं। सबसे पहले तो आपका CNU चैनल में स्वागत है। थैंक यू। आपसे जानना चाहेंगे क्योंकि महायुति के जो उम्मीदवार है राहुल शेवाले जी, उसके लिए आप लोग प्रचार कर रहे हैं, सभी रैली में जा रहे हैं, सभी सभाओं में जा रहे हैं और कभी बड़ी संख्या में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता और नेता इसमें शामिल है। क्या कहेंगे, किस तरह की आप लोगों की तैयारी है? 20 तारीख को वोटिंग ज़्यादा राहुल शेवाले को मिली। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या समयमध्ये महायुतीला पाठिंबा जाहीर केला, त्याप्रमाणे साहेबांचा आदेश होता की प्रत्येक मतदारसंघातला उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे तो विक्रमी मताने निवडून आला पाहिजे, अशा प्रकारचे आदेश माननीय साहेबांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी कामाला लागलेला आहे आणि नक्कीच दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे प्रचंड मताने विजय होतील हे मात्र निश्चित आहे। आज दादर शिवाजी पार्कमध्ये एक मोठी सभा होणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत आणि स्वतः राजसाहेब ठाकरे हे पण भाषण करणार आहेत। किती तयारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना माध्यमातून आणि किती कार्यकर्ता जाणार आहेत? आज शिवतेत्यावर माननीय नरेंद्र मोदीजी आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे एकत्र येणार आहेत आणि खरं बघितलं तर हिंदुस्थानामधील हिंदूंचे दोन बडे नेते माननीय बाळासाहेब ठाकरेनंतर हिंदुत्वाचा वारसा ज्या राजसाहेब ठाकरेंनी स्वीकारला आहे त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे। आज ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर एकत्र येणार आहेत आणि याचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या क्षणाची वाट बघत आहेत ज्यावेळेस या दोघांची भाषणं होतील। चेंबूर विधानसभामधून किती कार्यकर्ता त्या रॅलीमध्ये जाणार आहेत, ह्या सभेमध्ये जाणार आहेत आणि किती बसे पूर्ण तयार आहे जाण्यासाठी? चेंबूर महाराष्ट्र नवनिर्माण चेंबूर विधानसभेतर्फे 17 ते 20 बसेस भरत आहोत। आता बसेस काय निघाल्यात काय निघत आहेत, साधारण 1000 कार्यकर्ते हे चेंबूर विधानसभेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवाजी पार्कवर दाखल होतील। याचं कारण आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा महाराष्ट्रात कुठेही असली तर तो महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी उत्साहात पोहोचत असतो। तुम्ही चेंबूर विभागचे अध्यक्ष आहे, पण सुषमा अंधारे 2 दिवसापूर्वी ह्या विधानसभामध्ये आले होते, त्यांचे एक जोरदार मोठं भाषण जाणार होतं आणि त्यांनी काहीतरी असं व्हिडिओ दाखवला, लावलं ते व्हिडिओ काय सांगणार ह्याबद्दल? कारण काय ते राजसाहेब ठाकरे ह्यांच्यावरती त्यांनी टिप्पणी केलं। कमीत कमी साहेबांचे व्हिडिओ बघण्यासारखे तर आहेत, पण त्या अंधारांचे व्हिडिओ दाखवल्यानंतर पब्लिक काय करेल बघेल का नाही ह्याची पण शंका आहे। परंतु या ठिकाणी सुषमाताई अंधारे यांच्यावर बोलण्या इतक्या त्या मोठ्या नेत्या नाही आहेत, ते कामवाली बाई आहे, ती पगार घेऊन काम करते शिवसेनेचं, त्याच्यामुळं त्यांचा पगार किती त्यांनी बोलावं किती त्यांनी ठरवलं पाहिजे। ज्यांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही त्यांनी महाराष्ट्र सांभाळायची भाषा करू नये आणि माननीय राजसाहेब ठाकरेंवर बोलायची पात्रता तुमची नाही आहे। माननीय राजसाहेब ठाकरे ज्या ठिकाणी उभा राहतात त्या ठिकाणी लाखोची गर्दी होती, आपण ज्या ठिकाणी भाषण करता ती भाड्यानं आणलेली गर्दी आहे। आपण स्वतः एखादी सभा घेऊन 400-500 लोक तरी जमा करून दाखवावेत, नंतर त्या गोष्टी कराव्यात। खरोखर या शिवसेनेचं वाटोळ झालं असेल तर सुषमा अंधारेंचा ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश झाला त्यांच्या पायगुणाने हे शिवसेनेचं वाटोळ व्हायला सुरुवात झाली आणि या आणखी काही दिवस राहतील तर राहिलेली शिवसेनासुद्धा संपुष्टात येईल, याचा विचार उद्धव साहेबांनी नक्की करायला पाहिजे। अच्छा, मैं जानना चाहूँगा कि चेंबूर विधानसभा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना का एक बाल्य किला कहा जाता है। राज साहब ठाकरे जी को मानने वाले सबसे ज़्यादा यहाँ पर लोग हैं, तो किस तरह बूथ पर ज़्यादा से ज़्यादा लोगों को लेके जाने की आप लोगों की तैयारी है कि राहुल शेवाले को ज़्यादा वोट गिरे या महायुति के जो उम्मीदवार है उनको ज़्यादा वोट मिले?
मान्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण काम करत आहोत. परंतु या ठिकाणी प्राथमिकता ह्या गोष्टीला आहे की जास्तीत जास्त मतदार हे आपल्या बूथ केंद्रापर्यंत पोचले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला मतदानाचा अधिकार आहे तो आपण वापरला पाहिजे. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हाती ज्या देश सुरक्षित आहे, एक विकासाची गती आहे आणि संपूर्ण भारतात एक विकासाचं जाळं पसरलेलं आहे, त्याला पुढं नेण्याचं काम हे मोदी साहेब करतायत आणि त्यासाठी आपण त्यांना अवश्य तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिलं पाहिजे. तुम्ही लोक प्रचारमध्ये आहेत, राहुल शिवालेसाठी फिरताय सगळीकडे, पण आता चेंबूरमध्ये 2-3 मोठे प्रोजेक्ट आहेत जे BPCL, भारत पेट्रोलियम, RCF, ह्याच्यामुळे लोकांना एक त्रास आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? राहुल शिवाले आल्यानंतर ह्या कंपनीचे जे अवस्था आहेत आणि लोकांना जे त्रास आहे त्याबद्दल काय करणार आहे? या विषयावर आमची एक 8-10 दिवसापूर्वी बैठक झालेली आहे. या ठिकाणी ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, या ठिकाणी प्रदूषणाचा त्रास हा 100% चेंबूरमधल्या जनतेला आहे. TB सारखे, कॅन्सरसारखे आजार आहेत. परंतु हे आम्ही सहन करूनसुद्धा आमच्या इथल्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, त्यांना या ठिकाणी व्यवसाय किंवा नोकरी मिळत नाही. तर या पुढच्या काळामध्ये आपण स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. अशा प्रकारचं राहुल शिवाले साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे. ज्या ठिकाणी हे बाहेरचे लोक येऊन काम करत आहेत आणि या ठिकाणी स्थानिक लोकांना म्हणजे सुशिक्षित असूनसुद्धा त्यांना घरी बसावं लागतं आहे, तर यापुढे हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही महायुती संपूर्ण एकत्रपणे चेंबूरच्या तरुणांसाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. जी हाँ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर तालुका के अध्यक्ष यानी चेंबूर विभाग के अध्यक्ष माउली तोड़वे जी, इन्होंने काफ़ी जानकारी दी है सी न्यूज़ चैनल के माध्यम से. आने वाले जो चुनाव है 20 तारीख को वोटिंग है, उस दिन ज़्यादा से ज़्यादा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता और उन्हें और राज ठाकरे को मानने वाले जो कार्यकर्ता है और पब्लिक है वो राहुल शिवाले को ज़्यादा से ज़्यादा संख्या में जाकर बूथ पर वोट करेंगे, ऐसा माउली जी का कहना है. और राहुल शिवाले जी के साथ कंधे से कंधा मिलाकर चुनाव प्रचार में कई जगह पे माउली जी देखे गए हैं और सभी सभा में शामिल रहते हैं. मैं आपको बता दूं कि आज महाराष्ट्र मुंबई में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का एक जनसभा है जहां पर बड़ी संख्या में लोग मौजूद रहेंगे और राज ठाकरे जी भी लोगों को संबोधित करेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. आज शिवतेत्यावर माननीय नरेंद्र मोदीजी आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे एकत्र येणार आहेत. आणि खरं बघितलं तर हिंदुस्थानामधील हिंदूंचे 2 बडे नेते मान्य बाळासाहेब ठाकरेनंतर हिंदुत्वाचा वारसा ज्या राजसाहेब ठाकरेंनी स्वीकारला, त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. आज ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर एकत्र येणार आहेत आणि याचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या क्षणाची वाट बघत आहेत ज्यावेळेस या दोघांची भाषणं होती. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.